सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे, सूर्यास्त होत आहे बघा। आणि नेहमीच मी तुम्हाला हे निसर्ग दृश्य दाखवत असते आमच्या संध्याकाळचं गॅलरीतून, परंतु आज जरा थोडं मळब आलेलं आहे। आज ऊन कमी होतं आणि मळब जास्त होतं, काही ठिकाणी मला वाटतं पाऊस पडला आहे। तर आता ही बघा, माझ्या जास्वंदीच्या झाडावर अशी कळी आलेली आहे, उद्या उमलेल असती। आणि आता आपण झाडांना पाणी घालूया बघा। पहिलं तुळशीच्या झाडाला पाणी घालते मी। मागेच तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की आपण झाडं जास्त लावलेली नाही आहेत, आणि इथे माती जास्त येते आणि अस्वच्छता निर्माण होते, म्हणून एक जास्वंद, 2 तुळशी आहेत आणि एक ब्रह्मकमळ आहे। तर मी रोज माझ्या या झाडांना पाणी घालत असते। हे बघा, जास्वंद कशी बहरली आहे। तुळशीचं वृंदावन घ्यायचं आहे मला, आणि या ब्रह्मकमळाला देखील आपण पाणी घालूया। आता मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हे असं रेलिंग धुवून घेते, म्हणजे इथे मला कपडे वाळत घालायला बरं पडतं, कपडे लगेच सुकतात। आणि त्याबरोबर ही अशी आमची गॅलरी आहे, तर पाईपाने असं झाडांना पाणी घालून झालं की गॅलरी पण धुवून घेते। या ठिकाणी वॉशिंग मशीन आहे, आणि इथेच मी त्याची म्हणजे बरणी ठेवलेली आहे पावडरची, कपड्याच्या पावडरची बरणी ठेवली आहे, आणि ते हा वायपर आहे। तर आता आपण गॅलरी धुवून घेऊया। मी गॅलरी धुवून घेते। आता वायपरने आपण हे पाणी काढून घेऊया या पद्धतीने, म्हणजे कसा गारवा पण राहतो, स्वच्छता पण राहते। आता ही तुम्हाला मी हॉलची गॅलरी दाखवले, उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बेडरूमची गॅलरी दाखवेन। हे बघा, असं मी पाणी काढते। तर अशा प्रकारे बघा, ही स्वच्छ अशी गॅलरी इथे क्लीन झाली आहे। पहा, गार असा वारा या झाडाचा येतो, त्यामुळे अजिबात गरम होत नाही। तर तुम्हाला ही गॅलरी कशी वाटली, आमच्या घराची गॅलरी कशी वाटली, ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार। दाखवलेली जी कळी होती ती छान अशी उमलली आहे बघा, सुंदर फूल आलेलं आहे। आपण झाडांना पाणी घालून घेऊया। हे आहे जास्वंदीचं, आणि ही तुळसच आहे। झाडं लावण्याची खूप इच्छा होती, पण इथे खूप माती येते, खूप अस्वच्छता निर्माण होते।